राजुरा तालुक्यातील मौजा तुलाणा येथे शेतात लागलेल्या भीषण आगीत एका होतकरू युवा शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात खळबळ उडाली आहे। या घटनेत विकास निलखंठ बेले सर्वे क्रमांक 53/1 ब व सौ शीला बेले सर्वे क्रमांक 52 यांच्या शेतात अचानक आग लागून शेतीसह विविध साहित्य जळून खाक झाले। घटनेची माहिती मिळताच नगर परिषद सभापती अनंता ताजने यांनी घटनास्थळी नगर परिषद राजुरा येथील अग्निशमन दलाचे पाण्याचे बंब तात्काळ पाठवले व घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली। मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। या आगीत पीव्हीसी पाण्याच्या पाईपलाईन, ठिबक सिंचनाचा संपूर्ण संच, कॉलम पाईप, सोलार मोटर व त्यांचा संच, विद्युत तारा, कूलर, पंखा, सीसीटीव्ही कॅमेरे, इलेक्ट्रिक डीपी, पाण्याचे ड्रम व बकेट, जनावरांचा गोठा, कोंबड्यांचे पिंजरे यासह शेतातील पांढरे व लाल चंदन, जांभूळ, सीताफळ यासारखी झाडेही जळून खाक झाली। या दुर्घटनेत अंदाजे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे। नाविन्यपूर्ण शेती व पशुपालनाच्या माध्यमातून विविध शेतीपूर्वक व्यवसाय उभा करणाऱ्या या युवा शेतकऱ्यावर अचानक आलेल्या या संकटामुळे ते हवालदिल झाले असून तात्काळ पंचनामा करून शासनाकडून योग्य ती आर्थिक मदत मिळावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। दरम्यान टेंभुरवाही ग्रामपंचायतीचे सरपंच रामकृष्ण मडावी, पटवारी श्रीमती एस पठाण तसेच पोलीस पाटील शुभांगी आत्राम व गावकऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाची पाहणी केली व शेतकऱ्यांना धीर दिला। यावेळी शेतकरी बंधूंनी आवाहन केले आहे की मान्सून पूर्वी शेतपेरणीकरिता तयार करण्याची लगबग सुरू आहे। अशातच शेतीतील काशा, काडी कचरा एकत्रित करून जाळला जातो, परंतु अशी आग लावल्याने हवा आल्यास ती आग वेगाने पसरते। तसेच बऱ्याच शेतकऱ्यांचे तणीस, कडबा, कुटार, जनावरांचा चारा व शेतोपयोगी साहित्य हे शेतात ठेवले असतात। त्यामुळे या घटनेनंतर शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की आपल्या शेतात काही काडी कचरा जाळत असताना तिथेच उभे राहून आगीकडे लक्ष ठेवावे। आपली स्वच्छता एखाद्याच्या जीवन मरणावर उठू नये याची काळजी शेतकऱ्याने घ्यावी। नवराष्ट्र निर्माण न्यूज साठी सुवर्णा बादल बेले, राजुरा तालुका प्रतिनिधी।